जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वप्रथम मी येथे जमलेल्या सर्व श्रीराम वेड्या त्याच्या भक्तीत न्हावून निघालेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत करतो. तसं पाहायला गेलं ह्या वर्षीची रामनवमीला एक विशेष महत्त्व आहे. दिनांक 22 जानेवारी 2024 आपल्या आयुष्यात आलेला एक सुवर्ण दिन. या दिवशी आपल्या सगळ्यांची वर्षानुवर्षे इच्छा पूर्ण झाली. आपले प्रभू रामचंद्र अयोध्येत स्थानापन्न झाले. त्यांची मनमोहक मूर्ती रामलल्लाची मूर्ती आपल्याकडे पाहते असेच वाटते नाही का. आपण सगळेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालो हे आपले भाग्यच. गीत रामायण एक असे एक अजरामर काव्य जे आपले गदिमा म्हणजे आधुनिक वाल्मिकी यांनी 56 गाण्यांमध्ये शब्दबद्ध केले आणि त्याच्यावर कळस चढवला ते म्हणजे आपले बाबूजी सुधीरजी फडके यांनी त्याला सुरबद्ध आणि स्वरबद्ध करून. महर्षी वाल्मिकींनी लिहिलेले संस्कृत महाकाव्य या दोघांनी लिहिल्या पेलले याचे कारण म्हणजे प्रभू रामचंद्र. रामायण एक मूर्तिमंत उदाहरण आहे. एक आदर्श पुत्र कसा असावा, एक ज्येष्ठ कसा असावा, एक भाऊ कसा असावा, एक शिष्य कसा असावा. थोडक्यात जर सांगायला गेलं तर रामायण म्हणजे आदर्श जीवन कसं जगलं गेलं पाहिजे याचं सारच. त्याच्यामुळे त्याला मर्यादा पुरुषोत्तम राम असे म्हणतात. 9 भाषात लिहिलं गेलेलं गायलं गेलेलं एक अजरामर काव्य आज आपल्यासमोर घेऊन येत आहे. ती म्हणजे जिला सूर आणि सरस्वती लहानपणापासूनच प्रसन्न आहेत आणि त्याला आपल्या कठोर परिश्रमाची जोड देऊन यशाचे नवीन नवीन शिखर पादाक्रांत करत पूर्ण महाराष्ट्रात विशेष करून आपल्या विद्येचं माहेरघर पुणे येथे स्वतःची ओळख निर्माण करणारी माझी बहीण सौ माधुरी कोळपे आणि तिचे सर्व सहकारी. असं म्हणतात की जोरदार टाळ्या वाजवल्या की 32 प्रकारचे आजार दूर होतात. तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचे स्वागत करूया आणि आपण सर्वजण तयार होऊयात या सुरांच्या मैफिलीत चिंब भिजायला. धन्यवाद. नमस्कार. गाडीने सांगितल्याप्रमाणे खरंच आपण या गीत रामायणामध्ये चिंब भिजून जाणार आहोत. सुरुवात करूया. असंतपणे केव्हा मना घाले बाळगुटी, बीजधर्माच्या धुमाचे कणकण गेले पोटी. छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडली, कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, पूजा रामाची मांडली. अशी ही रामाची पूजा आज आपण मांडणार आहोत. 2.5-3 तास ही सुंदर उपासनाच आपण करणार आहोत गीत रामायणाच्या माध्यमातून. हे गीत रामायण म्हणजे ही रचना म्हणजे जणू ईश्वरी योजना वाटावी इतकी दैवी आहे. कारण हे अजिबातच सहज शक्य नाही आहे. गदिमा म्हणजे त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी असं आपण म्हणतो आणि स्वरगंधर्व बाबूजी या दोघेही अद्वैतांनी निर्माण केलेले हे महाकाव्य आहे ते म्हणजे गीत रामायण. आज या गीत रामायणावरती लोक PhD करत आहेत. इतकं मोठं साहित्य गदिमा आणि बाबूजींनी करून ठेवलेलं आहे. ही केवळच ईश्वरी योजना आहे. जसं आपण रामाच्या जन्माच्या बाबतीत सुद्धा म्हणतो की राम जन्मला, ही सुद्धा एक ईश्वरी योजना आहे, तो विष्णूचा अवतार आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांपर्यंत वाल्मिकींनी लिहून ठेवलेलं संस्कृतमधलं रामायण हे सर्वांपर्यंत पोहोचावं याचसाठी केवळ गदिमा आणि बाबूजी या दोघांकडनं विष्णूंनी किंवा या परमेश्वराने केलेली ही रचना योजना आहे की सामान्य माणसांना अतिशय सर्वसाधारणपणे ज्या भाषेत समजेल त्या भाषेमध्ये त्यांनी ही सगळी गीतं लिहून ठेवलेली आहेत. या गीतातलं एकही ओळ, एकही शब्द हा अजिबातच जास्तीचा नाही आहे आणि कमीही नाही आहे. इतकं अचूक वर्णन गदिमांनी सगळ्या गीतांमध्ये केलेलं आहे. एकेका गाण्याची 8-8 कडवी अशी 56 गाणी त्यांनी रचलेली आहेत. हे केवळच अशक्य असं आहे. त्याच्यामागे दैवी योजना असल्याशिवाय ही गोष्ट होणेच शक्य नाही. आणि याच वेळेस त्यांचे गदिमांचे पुत्र आनंद माडगुळकर एक कथा सांगतात. काही जणांना माहीत असेल
की हे काव्य लिहिण्याच्या आधी, हे कार्य गरिमांच्या हातून होण्याआधी ते एकदा सज्जनगडावर दर्शनासाठी म्हणून गेलेले होते आणि त्यावेळेस तिथे रामदास स्वामींचे शिष्य पुढचे श्रीधर स्वामी हे तिथे होते आणि गदिमा आल्यानंतर श्रीधर स्वामींनी त्यांना सांगितलं, अरे मी केव्हापासून तुझी वाट बघत होतो. आणि त्याच वेळेस गदिमासमोर बसल्यानंतर श्रीधर स्वामींनी त्यांच्या जिभेवरती ओम हे अक्षर लिहिलं आणि सांगितलं, इथून पुढे तुझ्याकडनं एक विहित कार्य होणार आहे आणि त्या कार्यासाठी मी तुझी वाट पाहत होतो. इतका संकेत गदिमांना दिला. त्यावेळेस गदिमांना हे काहीच समजलं नाही आणि त्याच नंतर गदिमांकडनं हे सुंदर काव्य रचलं गेलेलं आहे. पूर्ण महाकाव्य रामायण म्हणजे केवळच रामानेच श्रीधर स्वामींच्या कर्वे गदिमा हे माध्यम निवडलं आणि त्यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांपर्यंत हे गीत रामायण पोहोचवलं. या गीत रामायणात आपण 2.5-3 तास सगळे रंगून जाणार आहोत. प्रत्येक रस या गीत रामायणामध्ये आहे. ऐकूया. सगळ्यात प्रथम पहिलं पुष्प आपण या रामायणातल्या गीताचं ऐकणार आहोत. कुश लव रामायण गाती. कुमार दोघंही लव आणि कुश हे दोघेही जण महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये राहत असतात आणि 12 वर्षाचे झालेले हे पुत्र जेव्हा त्यांना यज्ञास आमंत्रण मिळतं, अयोध्येकडनं आमंत्रण येतं महर्षी वाल्मिकींना, त्यावेळेला वाल्मिकी ठरवतात की हीच ती वेळ आहे की याच वेळेला हे दोन्ही कुमार आपण घेऊन अयोध्येमध्ये जाऊयात आणि ह्यांच्याकडनं गीत रामायण राजासमोरच आपण सादर करूयात. आणि असे हे अतिशय संस्कारित केलेले कुश आणि लव. संस्कारित मी या अर्थाने म्हणते की महर्षी वाल्मिकींनी फक्त त्यांना रामायण गायला नाही शिकवलं, रामायण कथा नाही शिकवली, तर सुसंस्कारित असं केलं. आपल्याला गाण्याच्या ओळीतनं लक्षात येईल की तिथे गेल्यानंतर तू राजदरबारात गेल्यानंतर कसं वागलं पाहिजे, तुम्ही काय तिथे समोर सगळ्यांच्या कशा पद्धतीनं तुमचे संस्कार दिसले पाहिजेत, त्या सगळ्याचं सुसंस्कारित करून महर्षी वाल्मिकी या 2 मुलांना अयोध्येमध्ये घेऊन येतात. संपूर्ण अयोध्या नगरी या सुंदर अशा लव आणि कुश दोघांकडेही आनंदाने बघत असतात की हे 2 सुकुमार आपल्या अयोध्येमध्ये कोण आलेले आहेत. अतिशय उत्सुकतेने सगळे राजदरबारी तिथे बसलेले असतात आणि हे दोघेही छोटे बटू कुश आणि लव गाण्याला सुरुवात करतात आणि किती सुंदर आहे पहा. गदिमा ह्याचं वर्णन करतात, ज्योतीने तेजाची आरती. म्हणजे हे 2 लहान ज्योती एका मोठ्या तेजाची आरती करणार असतात. त्यावेळेस रामांनाही हे माहीत नसतं की समोर उभे ठाकलेले हे दोन्ही छोटे बटू हे आपली मुलं आहेत आणि ह्या मुलांनाही माहीत नसतं की ज्यांना आपण रामकथा ऐकवत आहोत, रामाचं चरित्र गायनातनं आपण संपूर्ण सादर करणार आहोत, ते आपले पिता आहेत. हे दोघांनी एकमेकांना माहीत नसताना सुद्धा अतिशय सुंदर तरल भाव या दोघांच्याही मनामध्ये एकमेकांना पाहिल्यानंतर येतो आणि तो कसा आहे ते गदिमांनी इतकं यथार्थ वर्णन या गाण्यातनं केलेलं आहे. ऐकूयात पहिलं पुष्प कुश लव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु एकते. स्वये श्री राम प्रभु एकते. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण गाती. सजीव पुतळे रघुरायाचे. मानदोहे एक बजाचे. सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित विद्याचे. पुत्र सांगती चरित विद्याचे. ज्योतीने तेजाची आरती. ज्योतीने तेजाची आरती. कुशल
रामायण गाती कुशल रामायण गाती प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेच्या आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल बालस्वरांनी करुणी किलबिल बालस्वरांनी करुणी किलबिल गायने ऋतुराजा भारती गायने ऋतुराजा भारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती स्वर्गामधुनी सात स्वरांच्या स्वर्गामधुनी रसाच्या नऊ स्वर्गधुनी यज्ञमंडपी आर्या तरुणी यज्ञमंडपी आर्या तरुणी संगमी श्रोते जन नाहती संगमी श्रोते जन नाहती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सोडुनिया सण उधले राघव उधले राघव कबळीती आपुले शैशव आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती परितो उभयानच माहिती रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती रोजी पहिलं गीत आकाशवाणीवर प्रसारित झालं ते कुशल व रामायण गाती. या गाण्याची सुद्धा एक कथा प्रचलित अशी आहे की हे गाणं जेव्हा 1 एप्रिल 1955 या दिवशी आकाशवाणीवर पहिल्यांदा प्रसारित होणार होतं, त्याच्या आदल्या दिवशी 31 तारखेला सुधीर फडके आणि गदिमा समोरासमोर आल्यानंतर सुधीर फडक्यांनी सांगितलं, लिहिलेलं पहिलं गाणं मला अजून मिळालेलं नाही आहे. गदिमांनी उत्तर दिलं की केव्हाच पाठवलं, पण सुधीर फडक्यांना ते गाणं मिळालेलं नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी तर रेकॉर्डिंग होणार होतं, आकाशवाणीवर गाणं प्रसारित होणार होतं. आणि सीताकांत लाड यांनी शेवटी गदिमांना सांगितलं, गाणं मिळत नाहीये तर सोडून द्या, तुम्ही नवीन गाणं लिहा. पहा, 1 एप्रिलला गाणं आकाशवाणीवर सकाळी प्रसारित करायचे आणि 31 मार्चला हा यांच्यामधला संवाद आहे की गाणं मिळालेलं नाहीये आणि बाबूजींनी पण ते स्वरबद्ध केलेलं नाहीये. आणि त्यावेळेला सीताकांत लाड यांनी गदिमांना एका खोलीत कोंडलं आणि सांगितलं, शक्य तितक्या लवकर गाणं लिहून दे.
मी मगाशी जसं म्हटलं की श्रीधर स्वामींनी ओम त्यांच्या जिभेवर लिहिला आणि ते गीत कार्य त्यांच्याकडनं करून घेतलं, याची प्रचिती आपल्याला प्रत्येक गाण्यातनं येत राहील. त्यातलंच हे पहिलं गाणं एक 15 ते 20 मिनिटामध्ये गरिमांनी हे गाणं लिहून पूर्ण केलं. आणि असं म्हणतात की जे त्यांनी लिहिलेलं आधीचं गाणं होतं ते आणि हे गाणं यात फारसा फरक नव्हता. म्हणजे प्रतिभा म्हणजे काय असतं ह्याची प्रत्येक वेळेस वेगळी अनुभूती आपल्याला येत राहते. जणू काही सरस्वती गरिमांच्या रूपातनं, गरिमांच्या हातून लेखणीतनं प्रसवत होती प्रत्येक गाण्यातनं. इतकं हे सुंदर अप्रतिम गाणं आपल्या समोर गरिमांनी लिहून ठेवलेलं आहे. अशी ही कथा या कुशल व रामायणातली या गीताची आहे. आता याचमध्ये कुश आणि लव दोघेही जण राजमहालामध्ये रामाच्या समोर उभे आहेत आणि रामायण पूर्ण रामायणाचं म्हणजे रामाचं चरित्र त्यांच्याच समोर गाऊन दाखवत आहेत. अतिशय निर्भीडपणे ते आपली गीतं सादर करतात, कथा सांगतायत. जसं जसं कथा गाणं पुढे जाईल तशी तशी आपली कथा सुद्धा पुढे पुढे जाईल. महर्षी वाल्मिकींनी या दोन्ही वटूंना सांगितलेली, आपल्या शिष्यांना सांगितलेली कथा ते आपल्या गाण्यातनं त्या राजाला ऐकवत आहेत. त्या पहिल्याच सर्वप्रथम त्यांनी अयोध्या नगरीचं वर्णन केलेलं आहे की शरयू तीरावरची ही अयोध्या आहे कशी, की ही अयोध्या म्हणजे कुठलाही योद्धा या अयोध्येला जिंकणार नाही अशी ही अयोध्या नगरी आहे. अतिशय संपन्न अशी, संस्कृती संपन्न, आरोग्य संपन्न, निसर्ग संपन्न आणि पावित्र्य संपन्न असलेली अशी ही अयोध्या नगरी. आणि अशा या अयोध्या नगरीचा राजा दशरथ अतिशय सद्गुणी, भयंकर सद्गुणी, अतिशय छान असा राजा आहे जो आपल्या प्रजाजनांची सगळ्या इच्छा पूर्ण करतोय आणि आपल्या प्रजाजनांना आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतोय. मुलाप्रमाणे सांभाळ करत असताना छोटीशी दुःखाची किनार या दशरथ राजाच्या जीवाला आहे आणि ती म्हणजे त्याला स्वतःला कुठलंही अपत्य नाहीये. ही एक दुःखाची झालर या दशरथ राजाला आहे. 3 राण्या आहेत पण 3ही राण्यांना पुत्रप्राप्ती अजून झालेली नाहीये, म्हणून हा दशरथ राजा चिंतित आहे. पण ह्या अयोध्येचं वर्णन करताना बाबूजी असं करतात, शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. ऐकूया कशी आहे ही मनुनिर्मित नगरी. वंशजाता सुखी आर्या
स्त्रीच्या गर्भात एक नवा जीव अंकुरण ही खरंच ईश्वरी किमया आहे आणि मातृत्व हे तर स्त्रीचं सृजन आहे पहा. आणि याच सुखाला त्या तीनही राण्या वंचित होत्या. चेतना, प्रेरणा आणि संवेदनाचं प्रतीक असलेल्या अशा ह्या कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा अशा ह्या तिघी अतिशय सद्गुणी अशा तिन्ही राण्या होत्या. जरी सवती होत्या तरी सुद्धा सवतीचा मत्सर हा लवलेशही या तिघींमध्ये नव्हता. अशा तिघी जणी बहिणीप्रमाणे राहणाऱ्या अशा ह्या तीनही राण्या चेतना, प्रेरणा आणि संवेदनाचे प्रतीक असं सांगणाऱ्या होत्या. पण मात्र एक दुःख तिघींच्याही मनामध्ये सतत सलत होतं की यांना पुत्रप्राप्ती नव्हती. कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला तरी. कौसल्येला सारखं असं वाटतंय की का माझ्या पोटी पुत्र नाहीये. दशरथ राजा जो सगळ्या प्रजाजनांना सर्व सुखांनी नाहू घालतोय पण तो स्वतः मात्र अपत्य सुखापासून वंचित राहावा हा केवढा मोठा दैव दिलविलास आहे. आणि त्याच वेळेला कौसल्येला प्रत्येक वेळेस समोर हरणी, पाडस, गाय, वासरू आणि फुलवेली पाहताना आपल्या अपत्यहीनतेची जाणीव सतत तिला मनाला बोचती आहे. आणि हेच कौसल्येचे भाव, या भावनांचे वादळ तिच्या मनामध्ये उठते. आणि पुढील गीतामध्ये या गदिमांनी अतिशय सरळ अशा शब्दामध्ये या कौसल्येचं स्वगत वर्णन आहे. उभा का काळीच माझे उले पाहुली वेलीवरची फुले.